परीक्षेमधील गोंधळावरून विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कारण भारतीय विद्यार्थी परिषदेनं आणि या संदर्भात पुण्यामध्ये आंदोलन केलंय। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि रस्त्यावर उतरून ते घोषणाबाजी सुद्धा करताना दिसतात। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, नेमकं काय प्रकरण आहे? विद्यार्थी का आक्रमक झालेत? काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? देश पातळीवरची जी नीट परीक्षा आहे त्या नीट परीक्षेमध्ये 64 विद्यार्थ्यांना 720 मार्क पडलेले आपल्याला पाहायला मिळेल। या सगळ्यामध्ये जो गोंधळ आहे तो गोंधळ झाला आणि याची चौकशी व्हावी यासाठी हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवरती आंदोलन करतायत आणि मागणी करतायत की याची सगळी चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय मागणी आहे तुमची? मैदान में NTA ने हा जो काही घोटाळा केलेला आहे तो त्याचा त्यांनी व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून मुलांना त्यांचे जे प्रामाणिकपणे त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो त्यांचे मार्क त्यांना परत द्यावे आणि हा जो गोंधळ झालेला आहे तो त्यांनी पुन्हा परत होऊ नये असं आम्हाला वाटतं। आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत त्यांना त्यांचं प्रामाणिकपणाचं फळ मिळावं। काय अडचण काय नेमकं काय वाटतंय? जर आपण बघितलं तर नीट ही एवढी अवघड परीक्षा आहे, म्हणजे जगातील ज्या काही टॉपच्या सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम्स आहेत त्यापैकी एक नीटला समजलं जातं आणि दरवर्षी एखाद दुसरा विद्यार्थी आउट ऑफचा असतोय। पण यावर्षी जर आपण बघितलं तर जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट मार्क पडलेले आहेत आणि त्यापैकी पण एकाच सेंटरवरचे 10 ते 12 विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट मार्क पडलेले आहेत। मग यातून स्पष्टपणे लक्षात येते की काय तर गडबड झालेली आहे। आणि आता बिहारमधून बातम्या सुद्धा येत आहेत की कशा पद्धतीनं पेपर आधी फोडले गेले, पैसे देऊन आधी पेपर पुरवले गेले आणि यामध्ये कुठेतरी प्रामाणिकपणे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे आपले स्वप्न घेऊन कुठेतरी डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन प्रयत्न करतात त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे। तर या संपूर्ण प्रकाशाची चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे। हा घोटाळा कोण केलाय असं वाटतं? याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये आत्ता आपल्याला ते काही स्पष्ट नाही आहे। त्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज देशभरामध्ये आंदोलनं करते आणि या आंदोलनातून मागणी अशी करते की याच्यामध्ये एक उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि ती चौकशी पारदर्शक असावी आणि याच्यामधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। नक्कीच श्रद्धा, जर हे जे विद्यार्थी आहेत ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करतायत, याच्यावर जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी। आणखी विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, काय मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे की आत्ता जी NTA ने एक्झाम नॅशनल टेस्टिंग जे आहे ती जी झालेली आहे त्यांनी चुकीचे रिझल्ट लावलेले आहेत। 719 मार्क आहेत, 68 विद्यार्थी आहेत ज्यांना 720च्या 720 मार्क मिळालेले आहेत। त्याच्यानंतर बिहारमध्ये पेपर फुटी झालेली आहे। असे जे वेगवेगळे घोटाळे आहेत या संबंधितले ते घोटाळे लवकरात लवकर ह्याच्यावर कठोर पावलं उचलावीत, ह्या विषयामध्ये कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। जोपर्यंत या कारवाया होत नाहीत तोवर विद्यार्थी परिषद कुठेही हलणार नाही। तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते पुण्यात आक्रमक झालेले आहेत, राज्यात वेगवेगळ्या भागात हे आंदोलनं सुरू झालेले आहेत आणि आता या आंदोलनातून सरकार काही समिती नेमतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रद्धा, बरोबर, या संदर्भातले अधिकचे अपडेट घेत राहू। बालाजी, धन्यवाद।